चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्टँडर्ड 9 मधील मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मधील बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री हा टॉपिक पाहतो। बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री मध्ये मागच्या लेक्चरला आपण लाईन सेगमेंट, लाईन, रे, कॉन्ग्रुएंट सेगमेंट, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट, परत कंपॅरिझन ऑफ टू सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट या कन्सेप्ट पाहिजे, परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट, टू सेगमेंट्स हे आपण पाहिजे। आता आपल्याला या चॅप्टर मधील शेवटचा पॉइंट पाहायचा आहे, तो कोणता आहे तो बघू आपण। काय आहे? कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स। कंडिशनल स्टेटमेंट्स कसे असतात आणि त्यांचे कॉन्व्हर्स कसे असतात याचा वापर आपल्याला बऱ्यापैकी थेरम्स मध्ये होणार आहे। पुढील चॅप्टर्स मध्ये आपण थेरम्स वगैरे या कन्सेप्ट पाहणार आहोत, त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यांचा वापर होणार आहे। कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय तर कोणतेही स्टेटमेंट हे इफ आणि देन या फॉर्म मध्ये असेल, इफ आणि देन या फॉर्म मध्ये दिसला आपल्याला ते स्टेटमेंट तर ते कोणतं स्टेटमेंट असतं? कंडिशनल स्टेटमेंट। त्यांनी पण आपल्याला डेफिनेशन कधी दिली बघा, द स्टेटमेंट्स, कोणतेही स्टेटमेंट्स असतील, द स्टेटमेंट्स which can be written in the if then form, त्या फॉर्म मध्ये असेल, इफ अँड देन या फॉर्म मध्ये असेल तर त्या स्टेटमेंटला आपण इज कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट। त्या स्टेटमेंटला आपण कंडिशनल स्टेटमेंट। इफ नंतरचा जो पार्ट असतो, इफ आणि देन असे हे दोन पार्ट आहेत, त्यामध्ये इफ नंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण अँटीसिडंट असे म्हणतो आणि देन नंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतो। बघा, द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ, द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ नंतरचा जो पार्ट आहे इज कॉल्ड अँटीसिडंट, इज कॉल्ड अँटीसिडंट, त्याला आपण अँटीसिडंट असं म्हणतो। अँड द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग देन नंतरचा जो पार्ट आहे इज कॉल्ड द कॉन्सिक्वेंट, इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट। या पद्धतीने आपण पाहिलं काय तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय तर जे वाक्य, जे स्टेटमेंट इफ आणि देन या फॉर्म मध्ये असेल ते काय असतं? कंडिशनल स्टेटमेंट। आणि इफ नंतरचा जो पार्ट आहे तो आहे अँटीसिडंट आणि देन नंतरचा जो पार्ट आहे तो आहे कॉन्सिक्वेंट। हे कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवा। आता यानंतर आपल्याला एखादा एक्झाम्पल दिलेला असेल, ते जर आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये मांडायचं आहे। बघा इथे एक्झाम्पल घेतलंय, फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ स्टेटमेंट। काय स्टेटमेंट? द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर। रोम्बस हा एक क्वाड्रिलॅटरलचा टाइप आहे, हे आपण 8 स्टँडर्ड मध्ये पाहिलं। 8 स्टँडर्ड मध्ये क्वाड्रिलॅटरल हा टॉपिक होता आपल्याला, टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल त्यामध्ये पाहिले। रोम्बसच्या प्रॉपर्टीज पाहिल्या। रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे तर त्याचे डायगोनल हे परपेंडिकुलर बायसेक्टर असतात एकमेकांना, हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे हा जर रोम्बस असेल त्याच्या ऑल साइड तर इक्वल असतात, हे आपल्याला माहिती आहे। आणि त्यांचे जे डायगोनल्स आहेत ते परपेंडिकुलर बायसेक्टर असतात। परपेंडिकुलर बायसेक्टर म्हणजे हे दोन जे पार्ट तयार करतात ते इक्वल असणार आहे, या पद्धतीने आपल्याला दिसतं। पण आता आपल्याला हे स्टेटमेंट कंडिशनल फॉर्म मध्ये लिहायचं आहे। हे स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते कंडिशनल फॉर्म म्हणजे त्यामध्ये इफ आणि देन हे टाकून लिहायचं आहे, पण तो अर्थ बदलला नाही पाहिजे, हे लक्षात आहे। नाहीतर आपण लिहितो आणि अर्थ बदलला तर पूर्णपणे चुकीचं होईल। आपल्याला ह्या स्टेटमेंटचा अर्थ पण बदलला नाही पाहिजे। द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिकुलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर। मग ते कसं लिहिणार इन कंडिशनल फॉर्म? बघा, इफ the quadrilateral, आता क्वाड्रिलॅटरल हा शब्द का टाकला मध्ये कारण की रोम्बस हा एक प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे। इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल, इफ the given quadrilateral is rhombus किंवा if the quadrilateral is rhombus then its diagonals are
perpendicular bisector to each other, perpendicular bisectors to each other. एकदम सिंपल स्टेटमेंट होतं की जर if the quadrilateral is rhombus, दिलेला quadrilateral जर rhombus असेल then its diagonal are perpendicular bisector to each other. मग मला सांगा यामधील antecedent हा पार्ट कोणता आहे, if नंतरचा पार्ट. मग antecedent हा पार्ट कोणता आहे मला, तर the quadrilateral is rhombus. if नंतरचा पार्ट the quadrilateral is rhombus and consequent पार्ट कोणता आहे, then नंतरचा पार्ट its diagonal are perpendicular bisectors to each other. its diagonal are perpendicular bisectors to each other. आता आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट लक्षात आलं. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, तर if आणि then मधील जे स्टेटमेंट असेल, if आणि then ने जे जोडलेलं स्टेटमेंट असेल ते कंडिशनल स्टेटमेंट असेल. आता त्याचा कॉन्व्हर्स पार्ट म्हणजे नेमकं काय, कॉन्व्हर्स पार्ट म्हणजे काय, जो कॉन्सिक्वेंट आहे, अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट हे जे दोन पार्ट आहेत, म्हणजे if नंतरचा जो पार्ट आहे आणि then नंतरचा जो पार्ट आहे या दोघांची इंटरचेंज कर, या दोघांचं इंटरचेंज करून जे स्टेटमेंट तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, कॉन्व्हर्स ऑफ दॅट स्टेटमेंट. म्हणजे then नंतरचा पार्ट आता if च्या नंतर लावायचा आणि if नंतरचा पार्ट then नंतर लावायचा. म्हणजे अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट या दोघांची अदलाबदल करणे, इंटरचेंज करणे म्हणजे काय, तर तो कॉन्व्हर्स पार्ट आहे. मग आता याचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट कसं होईल ते आपण बघणार आहोत. पण आधी कॉन्व्हर्सची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, तर कॉन्व्हर्स हे कसं सांगता येईल आपल्याला, इफ अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट antecedent and consequent of the given conditional statement are interchanged, then the resulting statement is called converse of given statement. Push. A conditional statement, if the conditional statement is true, if a conditional statement is true, its converse is not necessarily true. If a conditional statement is true, its converse is not necessarily true. म्हणजेच काय, तर दिलेलं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट हे जर ट्रू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स हा ट्रू असेलच असं सांगता येत नाही. म्हणजे आता जर मला याचं कॉन्व्हर्स लिहायचं आहे, या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे, यासाठी हे लक्षात घ्या, दिलेलं स्टेटमेंट आधी कंडिशनल फॉर्म मध्ये पाहिजे तरच आपण त्याला कॉन्व्हर्स लिहू शकतो. आणि हा आता या फॉर्म मध्ये आहे, कंडिशनल फॉर्म मध्ये आहे, तर आता याचा आपल्याला कॉन्व्हर्स लिहिता येईल. मग आता याचा कॉन्व्हर्स काय असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, जो अँटीसिडेंट आहे आणि कॉन्सिक्वेंट पार्ट आहे या दोघांची अदलाबदल करायची आहे आपल्याला. मग या दोघांची अदलाबदल कशी करता येईल आपल्याला, तर बघू आपण. तर कॉन्व्हर्स ऑफ गिवन एक्झाम्पल इज, हे जे एक्झाम्पल आहे ते आधी मी कंडिशनल फॉर्म मध्ये लिहिलं आणि कंडिशनल फॉर्म आता मला कॉन्व्हर्स लिहायचा त्याचा. मग कॉन्व्हर्स ऑफ
given statement is, given conditional statement is, काय असेल तर if diagonals of a quadrilateral are perpendicular bisector to each other, if the diagonals of a quadrilateral are perpendicular bisector to each other, then the quadrilateral is rhombus. बघा, if the diagonals of quadrilateral are perpendicular bisector to each other, then it is a rhombus. It is rhombus. Or then the quadrilateral is a rhombus. या पद्धतीने एकदम सिंपल आहे. फक्त मी काय केलेलं आहे, अँटीसिडेंट पार्ट हा कॉन्सिक्वेंट मध्ये लिहिला आणि कॉन्सिक्वेंट पार्ट हा अँटीसिडेंट मध्ये लिहिला. म्हणजेच काय, इफ द डायगोनल्स ऑफ quadrilateral are perpendicular bisector to each other, then it is rhombus. या पद्धतीने आपण ते कॉन्व्हर्स पाहिला. आता या स्टेटमेंट मध्ये हे लक्षात घ्या, या दोन्ही पण स्टेटमेंट मध्ये कंडिशनल फॉर्म तर याचा ट्रू आहे आणि याचा कॉन्व्हर्स पण ट्रू आहे. यामध्ये या केस मध्ये आपल्याला याचा कॉन्व्हर्स पण ट्रू मिळत आहे, हे लक्षात घ्या. रोम्बसच्या बाबतीत ह्या दोन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात. जर क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल तर त्याच्यावर डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात आणि एखाद्या क्वाड्रिलॅटरल मध्ये डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील तर तो रोम्बसच असतो. ह्या दोन्ही पण प्रॉपर्टी, हे दोन्ही पण स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट पण ट्रू आहे आणि कॉन्व्हर्स स्टेटमेंट पण ट्रू आहे. कधी कधी आपल्याला असं मिळत नाही. एखादं एक्झाम्पल बघायचं झालं तर बघा, आता एक एक्झाम्पल सांगतो मी. आपल्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. काय दिलेलं आहे बघा, एक एक्झाम्पल. इफ अ नंबर, कंडिशनल स्टेटमेंट दिलेले. इफ अ नंबर आलेली इथं कंडिशनल स्टेटमेंट असली तो कंडिशनल स्टेटमेंट काय आहे बघू आपण. इफ अ नंबर इज प्राइम नंबर then it is even or odd. तर ते जो नंबर घेतलेला आहे आपण तो नंबर काय असतो, इवन ऑर ऑड. कधी असतो, जेव्हा तो प्राइम नंबर असेल. इफ अ नंबर इज प्राइम नंबर देन इट इज इवन ऑर ऑड. आपल्याला माहिती आहे प्राइम नंबर कोणते आहेत, 2 3 5 7 11 हे. मग आता तो प्राइम नंबर आहे तर तो इवन पण असू शकतो. इवन हा 2 हा असा एक इवन नंबर आहे की प्राइम पण आहे, हे आपल्याला माहिती आहे. 2 सोडता कोणतेच इवन नंबर हे प्राइम नंबर नाही. मग आता इथं काय स्टेटमेंट, इफ अ नंबर इज प्राइम नंबर, तो जर प्राइम नंबर असेल तर तो ऑड आणि इवन असू शकतो. ऑड ऑर इवन, इवन ऑर ऑड असू शकतो. हे स्टेटमेंट ट्रू आहे. आता पण याचा कॉन्व्हर्स पार्ट जर घेतला, मग कॉन्व्हर्स ऑफ दिस स्टेटमेंट काय असेल बरं याचा कॉन्व्हर्स, तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट यांच्या आतला बदल करायचे आहे. मग इथं काय लिहिणार, इफ अ नंबर इज इवन or odd
इवन और ऑड असेल, देन इट इज प्राइम नंबर. आता हे सरळ सरळ आपल्याला काय लक्षात येत आहे, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. ते काय म्हणतायत, कोणताही नंबर घेतला इवन और ऑड, इवन और ऑड हा नंबर घेतला की तो प्राइम नंबर आहे. मग आता जर आपण 25 हा नंबर घेतला, हा ऑड नंबर आहे, पण 25 प्राइम आहे का? नाही, प्राइम नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू. या केस मध्ये कंडिशनल स्टेटमेंट ट्रू आहे, बट इट्स कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. त्याचा कॉन्व्हर्स पार्ट हा ट्रू होत नाही, हे आपल्याला लगेच सांगता येत आहे. कॉन्व्हर्स पार्ट हा ट्रू नाही हे लगेच सांगता येत आहे. अजून अशा एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस सेट मध्ये सॉल्व्ह करू शकता. आता आपल्याला पुढची कन्सेप्ट पाहिजे आहे प्रूफ्स. प्रूफ्स म्हणजे नेमकं काय, तर ते बघणार आहोत आपण. यामध्ये प्रूफ्स, थेरम आणि पॉस्ट्युलेट असतील, हे आपल्याला पाहायचं आहे. प्रूफ मध्ये त्यांनी युक्लिड या सायंटिस्टने मांडलेले पॉस्ट्युलेट पण दिलेले आहेत. प्रूफ्स. तर आपण आता प्रूफ्स बद्दल माहिती पाहणार. प्रूफ्स बद्दल माहिती पाहताना युक्लिड नावाचे जे सायंटिस्ट होते, युक्लिड यांनी मॅथमॅटिक्स मध्ये भरपूर असं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचे पॉस्ट्युलेट्स मांडले. त्या पॉस्ट्युलेटचा आपण बऱ्यापैकी वापर करतो जेव्हा आपल्याला एखादा थेरम, एखादा प्रूफ करायचा असेल, तर एखादा लॉजिकल स्टेटमेंट प्रूव्ह करायचं असेल तर आपण त्या पॉस्ट्युलेटचा भरपूर वापर करतो. हे आपल्याला आपण पाहणार आहोत. आता आपण आपल्याला पाहायचं आहे प्रूफ्स. बघा काय आहे, प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू. एखादी प्रॉपर्टी दिलेली आहे आपल्याला की फॉर एक्झाम्पल सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ही एक प्रॉपर्टी आहे. आता ती प्रॉपर्टी ट्रू आहे, ते आपण सपोज करणार. सपोज टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. ते जर लॉजिकली आपल्याला प्रूव्ह करतात तर इट इज कॉल्ड अ थेरम. त्या प्रॉपर्टीला जे की आपण लॉजिकली प्रूव्ह करणार आहोत त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, थेरम असे म्हणतो. अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. जर ती प्रॉपर्टी ट्रू सपोज करत आहोत आपण आणि ती लॉजिकली आपल्याला प्रूव्ह करता येत असेल तर आपण काय सांगू शकतो, इट इज कॉल्ड अ थेरम. आणि द लॉजिकल आर्ग्युमेंट, जे लॉजिकल आर्ग्युमेंट वापरतो आपण प्रूव्ह करण्यासाठी, आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम. एखादा थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण लॉजिकल आर्ग्युमेंट मांडतो, त्या लॉजिकल आर्ग्युमेंटला आपण काय म्हणतो, प्रूफ. त्या लॉजिकल आर्ग्युमेंटला आपण काय म्हणतो, प्रूफ. यामध्ये जेव्हा एखादा थेरम दिलेला असतो त्यामध्ये ते कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं असतं. when we are going to prove that a conditional statement, एखादा कंडिशनल स्टेटमेंट जर मला प्रूव्ह करायचा असेल तर त्या कंडिशनल स्टेटमेंटचा जो अँटीसिडेंट असतो, म्हणजे इफ नंतरचा जो पार्ट असतो, अँटीसिडेंट जो असतो तो म्हणजे आपला गिवन पार्ट असतो, त्या थेरमचा गिवन पार्ट असतो. अँड इट्स consequent part, and the consequent part is called the part to be proved. आणि जो consequent असतो ते नंतरचा पार्ट जो असतो तो असतो टू प्रूव्हचा पार्ट, म्हणजे the part to be proved. आपल्याला जो पार्ट प्रूव्ह करायचा असतो तो पार्ट ते नंतर असतो. यानंतर प्रूफ्सचे दोन टाइप पडतात. जेव्हा आपल्याला थेरम किंवा अजून एखादं स्टेटमेंट प्रूव्ह करायचं असेल तर त्याचे दोन टाइप आहेत. प्रूफ्सचे दोन टाइप आहेत. एक डायरेक्ट प्रूफ आहे आणि एक इनडायरेक्ट प्रूफ आहे. डायरेक्ट प्रूफ मध्ये आपण डायरेक्टली ते स्टेटमेंट प्रूव्ह करतो, पण इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण सपोज करतो की जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे असं अजून करतो.
पहिल्या स्टेटमेंट मध्ये डायरेक्ट प्रूफ मध्ये आपण डायरेक्टली ट्रू आहे म्हणूनच ते प्रूव्ह करतो. त्यानुसार आपल्याला जे लॉजिकल आर्ग्युमेंट आहेत ते आपण त्यामध्ये मांडतो आणि त्यानुसार ते प्रूव्ह करतो. पण इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण काय करतो तर ते जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट चुकीचं आहे, जो पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तो चुकीचा आहे असा अजून करतो. आणि पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येतं काय की आपण जे अजून केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि त्यानुसार आपण ते पार्ट प्रूव्ह झाला असं म्हणतो. म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथडने आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत, एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत, थेरम प्रूव्ह करणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत बऱ्यापैकी सगळ्या कन्सेप्ट पाहिल्या, बेसिक कन्सेप्ट सगळ्या पाहिल्या. त्यामध्ये मग कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स असेल किंवा डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स असतील किंवा बिटवीननेस असेल किंवा लाईन सेगमेंट, रे, लाईन या कन्सेप्ट असतील आपण पाहिल्या. त्यानंतर आपण आता या लेक्चरमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट कसं असतं हे पाहिलं. कंडिशनल स्टेटमेंट कसे असतात तर इफ आणि देन या फॉर्ममध्ये आपल्याला स्टेटमेंट दिसलं की आपण त्यांना काय म्हणतो कंडिशनल स्टेटमेंट असे म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलं की त्याचा कॉन्व्हर्स पार्ट, इफ नंतरचा जो पार्ट असतो तो असतो अँटीसिडंट आणि देन नंतरचा जो पार्ट असतो तो असतो कॉन्सिक्वेंट. या दोघांची इंटरचेंज केली, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटची इंटरचेंज केली, याला बदल जर केली तर तो जो पार्ट तयार होतो, जो स्टेटमेंट तयार होतो ते आपण काय म्हणलेलो आहोत कॉन्व्हर्स असतं. त्या दिलेल्या कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स असतो. आणि त्यानंतर आपण आता प्रूफ्सची माहिती पाहिली. प्रूफ्समध्ये आपण थेरम म्हणजे नेमकं काय तर एखादी प्रॉपर्टी जी की आपण सपोज केलेली आहे ट्रू आहे, कधी जेव्हा इफ त्याला आपल्याला लॉजिकली प्रूव्ह करता येत असेल, ती प्रॉपर्टी जर लॉजिकली प्रूव्ह करता येत असेल तर आपण त्याला आपण काय म्हणतो थेरम. तर याचा वापर करून तुम्ही तुमचे थेरम्स असतील वगैरे हे आपण प्रूव्ह करणार आहोत, डायरेक्ट मेथड और इनडायरेक्ट मेथडने असतील ते. आता तुम्हाला राहिलेला प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करायचा आहे. यामध्ये तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले आहेत, ते स्टेटमेंट तुम्हाला कंडिशनल फॉर्म आणि कॉन्व्हर्स पार्टमध्ये लिहायचे आहेत. कंडिशनल फॉर्म म्हणजे इफ आणि देनने जोडून ते स्टेटमेंट आपल्याला लिहायचे आहे. आणि त्यानंतर कॉन्व्हर्स, त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे फक्त कॉन्सिक्वेंट, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट या दोघांची आदला बदल करून आपल्याला ते स्टेटमेंट लिहायचे आहे. या पद्धतीने आपण पहिला चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा पाहिला. यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मला विचारू शकता.